नमस्कार अमरावती। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजातील असल्यामुळे उत्तराखंडातील हल्द्वानी येथे त्यांनी सभा घेतलेल्या सभामंडपाचे कथित शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप करत आज अमरावतीत भीमशक्ती सामाजिक संघटनेने आक्रमक आंदोलन केले। या कथित प्रकाराच्या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंडदान करून तसेच मुंडन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। देशाच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार, समान प्रतिष्ठा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे। जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्याच्या जातीयवादी प्रवृत्तीला समाजात स्थान असू शकत नाही, अशी भूमिका भीमशक्ती सामाजिक संघटनेने यावेळी मांडली। राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात कथित शुद्धीकरणाचा प्रकार घडणे हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांवर आघात करणारी मानसिकता असल्याचा आरोप संघटनेने केला। जात पाहून माणूस शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचा अधिकार या व्यवस्थेला कोणी दिला, असा सवाल भीमशक्ती सामाजिक संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष पंकज मेश्राम यांनी उपस्थित केला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या प्रकाराचा निषेध केला। आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी लोणारे, शहराध्यक्ष विकास डोंगरे, सौ ज्ञानकलाताई बोरकर, सुवर्णा खांडेकर, संजय भोवते, पंजाबराव मडावी, प्रदीप वानखडे, नामदेवराव मोहोळ, संजय अढाऊ, जितेंद्र मेश्राम, नागेश उंबरकर, राजेश उमक यांच्यासह भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांच्या विरोधात रामलीला मैदान उत्तराखंड येथे सभामंडपाचे जे कथित शुद्धीकरण करण्यात आलेले आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अमरावती येथे पिंडदान करून मुंडन आंदोलन करण्यात आलेले आहे। तुम्हाला माहीत असेल की या देशामध्ये एकीकडे आपण या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे आणि 80 वर्ष होऊनही जर या देशामध्ये आजही अस्पृश्यता पाडली जात असेल ही अत्यंत निंदनीय बाब आहे। आणि अशा प्रकारे जर केवळ जातीच्या आधारावर एक मागासवर्गीय व्यक्ती जर सर्वोच्च पदावर जात असेल आणि त्याला अशा पद्धतीने जर अस्पृश्यताचे फटके पडत असतील तर त्या विरोधामध्ये अमरावती जिल्ह्यातील भीमशक्ती संघटना हे कुठल्याही परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही। आणि भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचे प्रणित भीमशक्ती सामाजिक संघटना यापुढे संविधान विरोधी जे लोक कृत्य करत असतील त्यांच्या विरोधामध्ये निश्चितपणे आवाज उचलेल। आणि या माध्यमातून मी या देशातील तमाम संविधानप्रेमींना आवाहन करतो की कुठेही जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील, जर या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाला जर जातीच्या आधारावर या ठिकाणी छळल्या जात असेल तर या देशातील सर्वसामान्य माणसाचं काय परिस्थिती असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून केंद्रामध्ये असलेलं जे भाजप सरकार आहे एकीकडे 2047ला विकसित भारताची संकल्पना मांडत आहे, पण विकसित भारताची संकल्पना मांडत असताना जर या देशामध्ये अस्पृश्यता पाळली जात असेल तर या देशात कसे भारताची विकसित संकल्पना पूर्ण होईल। म्हणून पुन्हा एकदा आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अमरावती जिल्ह्याच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो।